हालेलुया आमेन. ज्याचा वचनात जात असं पाहतात ते ख्रिस्ताच्या ठाई जो कोणी असेल तो नवी उत्पत्ती आहे. 2 करीन 5 अध्याय 17 वचन. 2 करीन 5 अध्याय 17 वचन. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले पहा ते नवे झाले आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई आहे तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती फार महत्वाची आहे. ख्रिस्ताच्या ठाई आम्हाला नवी उत्पत्ती प्राप्त होते. इतर कोणत्या ठिकाणी नवी उत्पत्ती प्राप्त होत नाही. जुन्या उत्पत्तीमध्ये आमचं जीवन हे आई वडिलांच्या द्वारे जगात जन्मलेलं आहे आणि रूढी पिढी संस्काराच्या द्वारे जेनेटिकली आणि सर्व प्रकारे आदामापासून या जुन्या उत्पत्तीची सुरुवात झालेली आहे. जुन्या उत्पत्तीमध्ये आम्ही जगामध्ये जन्म पावलेले लोक आहोत. परंतु ज्यावेळेस आम्ही जगामध्ये आलेलो आहोत आम्ही नव्या उत्पत्तीत जाणे गरजेचं आहे. नवी उत्पत्ती ही ख्रिस्ताच्या पासून आहे. जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. ख्रिस्ताच्या ठाई म्हणजे काय प्रियनो? अभिषेक. ख्रिस्ती या शब्दाचा अर्थ अभिषेक पावलेले, अभिषिक्त. जर कोणी अभिषिक्त असेल, सावध राहा, जर कोणी अभिषिक्त असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आहे. अभिषिक्त लेकर ही परमेश्वर देवाकडे तोंड करून चालणारी लेकर आहेत. आम्ही जगामध्ये जन्मलो तेव्हा आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वर्गातून जगामध्ये उतरल्यानंतर आमचे चेहरे, आमचे तोंड हे जगाकडे चाललेला, जगाकडे पाहून आम्ही चालत आहोत. म्हणून तर आम्ही सरळ चालतो, सरळ चालतो. आम्ही उलट चालत नाही, उलट पाठीमागे चालत नाही, तर आम्ही सरळ चालतो, जगाकडे तोंड करून चालतो. आणि जे जगाकडून तोंड करून चालतात त्यांच्या जीवनामध्ये ते जगी गोष्टीत गुरफटत चाललेले लोक आहेत. व जगी गोष्टीमध्ये जे गुरफटणारे आहेत त्यांच्यासाठी नवी उत्पत्ती ज्यास येऊ लागते, ज्यास ते पश्चाताप करतात आणि प्रभूकडे वळतात, तेव्हा पश्चातापामध्ये 8 पायऱ्या, 8वी शेवटली पायरी म्हणजे परमेश्वर देवाकडे पूर्णपणे वळणे. पूर्णपणे वळणे. ज्यास नव्या उत्पत्तीमध्ये जाण्याकरता पश्चातापाची आवश्यकता आहे. जो पश्चाताप करतो आणि प्रभूकडे वळतो आता त्याच्या जीवनामध्ये त्याचा चेहरा परमेश्वर देवाकडे होऊ लागतो, स्वर्गाकडे होऊ लागतो. तिथून प्रकाश त्याच्या जीवनात येऊ लागतो. त्याची सावली त्याच्या मागे पडू लागते. तो आपल्या सावलीत चालत नाही तर प्रकाशामध्ये चालतो. म्हणजे प्रकाशामध्ये चालतात ते प्रकाशाचे पुत्र आहेत. आणि प्रकाश कोणा? परमेश्वर ख्रिस्त आहे. प्रभू म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. योहान 8 अध्याय 12 वचन. योहान 8 अध्याय 12 वचन. पुढे येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलणे आरंभून म्हणते, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणार नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. मीच जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणारच नाही, तर त्याच्या जवळ जीवनाचा प्रकाश राहील. अंधकारात चालणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये केव्हा? ज्यावेळेस मनुष्य जुन्या उत्पत्तीत चालतो, ज्यावेळेस मनुष्य जुन्या उत्पत्तीमध्ये जगाकडे तोंड करून चालू लागतो. परमेश्वर देव प्रकाश आणि प्रकाशामुळे त्याची सावली त्याच्या समोर पडू लागते. त्या मनुष्याची सावली त्या समोर पडते जुन्या उत्पत्तीमध्ये. आणि मनुष्य त्या जुन्या उत्पत्तीमध्ये चालत असताना तो सावलीत चालतो. सावली का? अंधकाराचं प्रतीक आहे. सावली पापाचं दर्शक आहे. मनुष्य पापामध्ये, जगामध्ये, स्वतःच्या सावलीमध्ये आणि अंधकाराच्या गोष्टीमध्ये चालतो. अंधकाराच्या गोष्टीमध्ये चालतो. प्रभू म्हणतो जर कोणी मला अनुसरत असेल, मीच जगाचा प्रकाश आहे. जो कोणी मला अनुसरतो तो अंधकारात चालणारच नाही. हालेलुया. प्रभू म्हणतो की मीच जगाचा प्रकाश आहे. जेव्हा पश्चाताप करून आम्ही त्याचकडे वळतो तेव्हा त्याचा प्रकाश आमच्या चेहऱ्यावर समोरून येऊ लागतो. आमच्या चेहऱ्यावर समोरून येऊ लागतो. जास्त प्रकाश समोरून येऊ लागतो.
तेव्हा बऱ्याच गोष्टी घडू लागतात. आमच्या ठाई नवी उत्पत्ती येऊ लागते. हालेलुया. नवी उत्पत्ती येऊ लागते. तो प्रकाश आमच्या जीवनावर समोरून येऊ लागतो. तेव्हा तेव्हा आमची सावली ही आमच्या समोर चालत नाही. आम्ही सावलीत चालत नाही, तर आम्ही प्रकाशात चालतो. सावली आमच्या पाठीमागे गेलेली आहे. सावली आमच्या पाठीमागे गेलेली आहे. मग सावली ज्या पाठीमागे गेलेली आहे, तेव्हा आम्ही प्रकाशात चालतो. तेव्हा एक गोष्ट घडू लागते. पहिला अध्याय 7 वचन. हालेलुया. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालतो तर आपली एकमेकावर भागी आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करते. जसा तो प्रकाशात आहे तसा आपण प्रकाशात चालतो, तर आमची भागीदारी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्या प्रकाशाबरोबर होऊ लागते. आणि ज्यास आमची भागीदारी प्रकाशाबरोबर होऊ लागते, म्हणून माझा समोरचा चेहरा आणि समोरचा भाग हा प्रकाशित होऊ लागतो. अंधकारानं भरत नाही, तर प्रकाशानं भरला जातो. म्हणजे आज प्रकाशित माझं जीवन समोरून होऊ लागतं. माझ्या समोर चालत असताना मी कशात चालतो? ज्याचं जीवन प्रकाशात चालतं, प्रकाशात भरलं जातं, तो चालत असताना समोर कशा रीतीने चालतो, तर त्याच्या जीवनामध्ये स्तोत्र 119 105 वचन. स्तोत्र 119 आणि 105 वचन. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिवा व माझ्या मार्गावर प्रकाश आहे. आमेन. तुझे वचन माझ्या पावलांकरता दिवा. मग आम्ही प्रकाशात चालणारे लोक त्या दिव्याच्या प्रकाशात चालतो. आणि ते दिवा कोण आहे? परमेश्वर देवाचं वचन. म्हणजे वचनात तुम्ही चालणारे लोक व्हाल. नव्या उत्पत्तीत चालत असताना प्रथम तो प्रकाश तुमच्या जीवनात येऊ लागेल. तुम्ही प्रकाशमान होऊ लागाल. तुम्ही अंधकारात चालणार नाही, म्हणजे सावलीत चालणार नाही, तर स्वतःच्या सावली बंधून नसता परमेश्वर देवाकडे पाहून त्याचकडून येणाऱ्या प्रकाशामध्ये तुम्ही चालता. आणि परमेश्वर देवाकडून येणारा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो शब्द आहे. त्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. प्रभू येशू ख्रिस्त तो शब्द आहे जो परमेश्वर देवाकडून जगात आलेला व परमेश्वर देवानं उच्चारलेला आहे. आणि प्रारंभ नंतर योहान म्हणतो, प्रारंभी शब्द होता. सर्वात प्रथम परमेश्वर देवानं काय निर्माण केलं असेल, तर शब्द तयार झाला. प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता. शब्द देव होता. 14 वचनामध्ये योहान पहिला अध्याय 14 वचन. शब्द देही झाला आणि कृपा व सत्य आणि परिपूर्ण असून त्याने आम्हामध्ये वस्ती केली. शब्द देही झाला, कृपा आणि सत्य आणि परिपूर्ण होऊन त्याने आम्हामध्ये वस्ती केली. तो आमच्यामध्ये वस्ती करण्याकरता आला. व ज्यास आम्ही त्याला अनुसरू लागतो तेव्हा आम्ही पश्चाताप केलेले, प्रकाशात चालणारे, प्रकाशाची आमची सहभागिता असलेली असं आमचं जीवन होऊ लागतं. व ज्यास प्रकाशाशी तुमची सहभागिता होते, तुमचं जीवन त्याप्रमाणे होऊ लागतं. तुम्ही अंधकारात चालत नाही, तुम्ही प्रकाशात चालता. जे प्रकाशात चालतात त्यांच्यावर प्रभू काय म्हणतो? त्यांच्याबरोबर जीवनाचा प्रकाश राहील. हालेलुया. म्हणजे प्रकाशात चालतात त्यांच्याबरोबर जीवनाचा प्रकाश राहू लागतो. तो प्रकाश जीवनाने भरलेला आहे. आणि ते प्रकाश काय? मनुष्य मात्राचा प्रकाश, ते त्याचं जीवन आहे. त्याच्या ठाई जीवन होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई जीवन होते. आणि ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. त्या प्रकाशामध्ये काय? जीवन आहे. जीवन आहे. कारण त्यावेळेस तुमची भागीदारी त्या प्रकाशाबरोबर होऊ लागते. तेव्हा त्याच जीवन तुमच्या जीवनात उतरू लागतं. ज्यावेळेस त्याची भागीदारी तुमच्या जीवनात येऊ लागते, तेव्हा तो प्रकाश जीवनाने भरलेला ते जीवन तुमच्या जीवनात येऊ लागतं. व त्या जीवनाने भरून तुम्ही चालत असताना परमेश्वर देवाचं गौरव तुमच्यातून येऊ लागेल. तुमचं जीवन प्रकाशमय होऊ लागतं. आणि प्रकाशमय झाल्याबरोबर तुमचं जीवन हे काय होऊ लागतं? जसा तो प्रकाशात आहे
तसं जर आपण प्रकाशात चालू तर तर त्याचा पुत्र येशू, त्याचा पुत्र येशू याचे रक्त आम्हा सर्व पापापासून शुद्ध करते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जे प्रकाशात चालतात त्यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे त्यांना शुद्ध करतं, इतरांना शुद्ध करत नाही. बायबल सांगत आहे, मी सांगत नाही. जे प्रकाशात चालतात त्यांची भागीदारी त्या प्रकाशाबरोबर होऊ लागते, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होऊ लागते, परमेश्वर पित्याबरोबर होऊ लागते आणि त्यांच्या जीवनामध्ये भागीदारी त्यांच्यावर होऊ लागल्याबरोबर पवित्रता आणि शापित गोष्टी किंवा पापात असणाऱ्या गोष्टी, अंधकार आणि प्रकाश यांचा मिलाप होत नाही. अंधकार आणि प्रकाशांचा मिलाप होत नाही. पवित्रता आणि अशुद्धता हे एकत्र येत नाही. या ठिकाणी नवीन उत्पत्तीमध्ये जात असताना, नव्या उत्पत्तीत जात असताना परमेश्वर देवाचा पुत्राच्या प्रकाशामध्ये तुम्ही चालू लागता. पश्चाताप केल्यानंतर त्याचकडे वळता तेव्हा तो प्रकाश तुमच्या संपूर्ण शरीरावर येऊ लागतो. तेव्हा तुमच्या जीवनामध्ये त्या प्रकाशाची तुमची भागीदारी होऊ लागते. त्या प्रकाशाच्या ठाई असणारे जीवन तुम्हाला प्राप्त होऊ लागतं. त्या प्रकाशामध्ये चालत असल्यामुळं ते जीवन ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होऊ लागतं, ते जीवन कसला? सार्वकालिक जीवन आहे. सार्वकालिक जीवन आहे. जो प्रकाशात चालतो तो अंधकारात चालणारच नाही, तो पुन्हा पापात चालणारच नाही. हालेलुया. आम्ही पाहतो की पुष्कळ लेकरं पुन्हा पापाकडे सरकू लागतात, पुन्हा पापात चालू लागतात, पुन्हा त्यांच्या जीवनामध्ये पापाच्या विचाराच्या गोष्टी येऊ लागतात, जगाचं अट्रॅक्शन येऊ लागतं आणि जगाच्या अट्रॅक्शन कडे ते सरकू लागतात. प्रकाशाकडे जात असताना लोटाच्या पत्नीला सुद्धा सांगितलं की मागे पाहू नको, तर समोर चल, डोंगराकडे चल. आणि ज्यावेळेस ती डोंगराकडे जाऊ लागली, लोट त्याची दोन्ही कन्या त्याचबरोबर चालत असताना लोटाची पत्नी मात्र तिचं लक्ष कुठं आहे? ती प्रकाशात चालू लागलेली आहे, प्रकाशाकडे ती चाललेली आहे, ज्या सदोम गोमोरातून बाहेर आलेली आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तिचं लक्ष कुठं आहे? तिचं चित्त कुठं आहे? तिचं चित्त मागील सदोम आणि गोमोराकडे आहे. विश्वासाच्या जीवनामध्ये विश्वासाचं चित्त जर त्याच्या जगी गोष्टीकडे, जगाची हाव त्याचकडे, जगाचं अट्रॅक्शन याचकडे आणि जगाच्या बद्दल असणारी आपुलकी याचकडे जर असेल तर तो प्रकाशात चालू शकत नाही. मग काय होतं? त्या ठिकाणी तिनं माग ओढून पाहिल्या लोटाची पत्नी ही मिठाचा खांब झाली. हालेलुया. लोटाची पत्नी मिठाचा खांब झाले. मिठाचा खांब. प्रियानो, प्रभू काय म्हणतो? तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. लगेच काय लोक म्हणू लागेल, मग लोटाची पत्नी मिठाचं काम झाली तर मग ती पृथ्वीचं मीठ असं झालेली आहे. नाही प्रियानो, ती मिठाचं काम झाली, त्या मिठाचा काही उपयोग नाही. तो खांब उचलून तुम्ही कशात घालू शकत नाही. तो खांब उचलून तुम्ही अन्नात वापरू शकत नाही. ते मिठाचं काम झाले. ज्या पाहतो मिठाचं काम झाले तेव्हा जो कोणी प्रभूमध्ये चालतो त्याच्या जीवनामध्ये मीठ आधीपासून आहे. परंतु ते मीठ त्याच्या जीवनामध्ये जगी गोष्टीकडे जास्त जातो तेव्हा त्या मिठाचा खारटपणा निघून जातो. तो इतरांच्या जीवनात चव आणू शकत नाही. तो स्वतःचं जीवन चविष्ट करू शकत नाही. त्याच्या जीवनामधून चुकीच्या गोष्टी येऊ लागतात. ते मिठाचं काम झाले. तुम्ही जर मागच्या बाजूला पाहाल तर तुमचं जगी जीवन, जगी गोष्टी आणि जगाच्या पापाच्या विचाराच्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जिथल्या तिथं स्थिर आणि स्तब्ध करतील.
तुम्ही पुढे चालू शकणार नाही. तुम्ही पुढे चालू शकणार नाही. लोट आणि त्याची दोन्ही मुली हे पुढे सरकून निघून गेले आणि ते डोंगरापर्यंत पोहोचले. हालेलुया. आणि इकडे सदोम गमोर जळून गेला. सदोम गमोर जळून गेला. ज्या गोष्टीकडे तुमचं लक्ष असेल ती जगिक गोष्टी, जगिक विचारच्या गोष्टी तुमच्या जीवनात राहणार नाही. त्या जळून जातील. त्या जळून जातील. पण सावध राहा. सावध राहा. ज्या तुम्ही नव्या उत्पत्तीकडे चाललेला आहात त्या नवी उत्पत्ती ही ख्रिस्ताच्या ठाई आहे. म्हणून तर जो कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, आता ख्रिस्ताच्या ठाई जाण्याकरता पापांची क्षमा त्या प्रकाशात चालताना तुम्हाला प्राप्त होते. तुमच्या पापांची क्षमा मिळते. प्रवेश ख्रिस्ताबरोबर तुमची भागीदारी होऊ लागते. त्या प्रकाशाबरोबर तुमची भागीदारी होऊ लागते. परमेश्वर देवाबरोबर तुमच्या भागीदारी होऊ लागते. आणि पापांची क्षमा प्राप्त झाल्यामुळं पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्या जीवनावर येऊ लागेल. हालेलुया. पापाची क्षमा प्राप्त झाल्याबरोबर तुमचं जीवन हे पवित्रतेकडे सरकू लागेल, शुद्धतेकडे येऊ लागेल. आणि पूर्ण शुद्धता ज्याला प्राप्त होते, ज्याला प्रभू काय आपल्या आम्ही 5 वधूला काय करणार आहात. एफेसकरास पत्र 5वा अध्याय 25वा वचन. जशी ख्रिस्ताने मंडळी प्रीती केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले, तशी तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा. यासाठी की तिला त्याने वचनरूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. मंडळीला त्यानं वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. म्हणून प्रत्येक व्यक्ती जो प्रकाशात चालतो तो परमेश्वर देवाच्या वचनात चालतो. प्रत्येक व्यक्ती जो प्रकाशात चालणारा तो परमेश्वर देवाच्या वचनात चालणे गरजेचं आहे. तिला त्याने वचन रूपी जलस्नानाने म्हणजे मंडळीला वचनाच्या द्वारे शुद्ध करून वचन रूपी जलस्नान दिलेला. या ठिकाणी वचन ही आहे आणि जलस्नान ही आहे. फक्त वचन तुम्हाला शुद्ध करू शकत नाही, तर त्या वचनाबरोबर जलस्नान असण्याची गरज आहे. फक्त जल तुम्हाला शुद्ध करू शकत नाही, तर त्याबरोबर वचन असण्याची गरज आहे. ज्यावेळेस तुम्ही आपल्या वस्त्र धुता, डिटर्जंट पावडर लावता, तेव्हा त्याला जर नुसतं डिटर्जंट पावडर मध्ये तुम्ही घासलं तर त्याचा मळ निघून जातो काय? जात नाही. त्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे. पाण्याची आवश्यकता आहे. डिटर्जंट पावडर नाही, फक्त पाणी आहे. पाण्यात तुम्ही आपलं वस्त्र धुवू लागलेला तर त्याच्यातला मळ निघून जातो काय? जात नाही. समुद्र कित्येक लेकरांच्या जीवनामध्ये ते फक्त वचनात चालण्याचा प्रयत्न करतात, पण तो जलस्नान न करतात. ते वचन तोंडपाठ करतात, परंतु जलस्नान न करल्यामुळं ते वचन त्यांच्या जीवनात काम करत नाही. त्यांची अशुद्धता तशीच अशुद्ध राहते. ती शुद्ध होत नाही. प्रभू ख्रिस्त फक्त वचन वापरत नाही. हालेलुया. तो काय करतो? वचन रूपी जलस्नानाने त्याने तिला शुद्ध करावे. जिथं वचन आणि जलस्नान एकत्र आहे तिथंच शुद्धता तयार होते. तिथं डिटर्जंट पावडर आणि पाणी एकत्र आहे, त्या ठिकाणी तुमचं वस्त्र त्याच्यामध्ये बुडवून धुवून काढल्यानंतर स्वच्छ आणि शुभ्र होता. वचन एकटं चालत नाही, त्यासाठी जलस्नानाची गरज आहे. आणि जलस्नान काय? पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन. हालेलुया. The guidance of the Holy Spirit is important for the word of God to understand. परमेश्वर देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हे परमेश्वर देवाचं वचन समजण्याकरता आवश्यक आहे. तुम्ही फक्त वचन तोंडपाठ करून ज्या घरामध्ये लिहून किंवा तुमच्या पाठकावर लिहून तुमचा उद्धार होणार नाही. तुमची शुद्धता तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही नव्या उत्पत्तीत जाऊ शकणार नाही. नव्या उत्पत्तीत जर जायचं आहे तर ते वचन रूपी जलस्नान तुम्ही वापरलंच पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्तानं ते वापरलेलं, मग आम्हाला वापरायला काय गरज आहे? आम्ही का वापरू नये?
आम्हाला काय वापरण्याकरता काय अडखळ नाही. वचन रूपी जलस्नान जिथं प्रवेश गोष्ट जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र वापरतो, तेव्हा ते वचन रूपी जलस्नान आम्ही का वापरू नये? आम्ही आमच्या जीवनामध्ये ते वापरावं. आम्ही लोकांच्या जीवनामध्ये जाण्याकरता ते वापरावं. अनेकांना शुद्धता प्राप्त करून देण्याकरता आम्ही ते वचन रूपी जलस्नान वापरावं. वचन रूपी जलस्नान, वचन रूपी जलस्नान हे प्रवेश गुस्तानं वापरलेलं आहे. प्रवेश गुस्तानं वापरलेलं आहे. आणि ज्या वचन रूपी जलस्नान प्रवेश गुस्तानं वापरलेला, तो काय करतो? वचन आणि त्या वचनाबरोबर पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन दोन्ही वापरतो. मंडळी करता, शुद्धते प्राप्त होण्याकरता, नव्या उत्पत्तीत जाणाऱ्या लोकांसाठी वचन आणि पवित्र आत्म्याचा अभिषेक, त्याचं जलस्नान आवश्यक आहे. मग जलस्नान जिथे येतं तिथं अभिषेक येतो. प्रेज द लॉर्ड. पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरतो. आणि ज्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्या ठिकाणी उतरतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तो कशात जातो? ख्रिस्ताच्या ठायी जातो. प्रेज द लॉर्ड. तो प्रत्येक व्यक्ती, मंडळी ख्रिस्ताच्या ठायी जाते. त्याच्या जीवनामध्ये वचन ठाऊक आहे, वचनातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, वचनातल्या गोष्टी त्या जीवनात आहे, परंतु पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन जर नसेल तर ती मंडळी प्रवेश गुस्ताच्या वधूमध्ये जाऊ शकत नाही. ती प्रवेश गुस्ताच्या वधूमध्ये येऊ शकत नाही. कारण प्रवेश गुस्ताची वधू ही तिला त्याने म्हणजे प्रवेश गुस्ताने वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करून पवित्र करावे. शुद्धता वचन रूपी जलस्नानाशिवाय कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही. लक्षात ठेवा. प्रवेश गोष्ट म्हणून तर वचन आणि जलस्नान हे दोन्ही वापरत आहे. मग ही शुद्धता ज्यावेळेस तुम्हाला प्राप्त होते, शुद्धता प्राप्त होते, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये असलेल्या पापाचा क्षमा आधीच मिळालेली आहे. मग राहिलेल्या पापाचे जे वना, जे काही अशुद्धता, जे काही मलिनता तुमच्या जीवनात तशी झालेली आहे. कारण योशुआ याजक असताना सुद्धा परमेश्वर देवासमोर ज्यावेळेस उभा राहिला, तेव्हा त्याच्या अंगावर काय? मलिन वस्त्र आहे. याजकाच्या अंगावर काय? मलिन वस्त्र आहे. मलिन वस्त्र जकर्यामध्ये आम्ही पाहतो प्रियानो, 3ऱ्या अध्यायामध्ये योशुआ याजकाच्या अंगावर मलिन वस्त्र आहे. परमेश्वर देव म्हणतो त्याच्या अंगावरचं हे वस्त्र काढा, हे मलिन वस्त्र काढा आणि त्याला शुभ्र झगा परिधान करायला द्या. काय गरज आहे मलिन वस्त्र काढण्याची? याचकच आहे ना तो नाही प्रियानो, त्याला मलिन वस्त्रातून निघण्याची गरज आहे. मलिन वस्त्र काढा आणि शुभ्र वस्त्र त्याला परिधान करायला द्या. आणि ज्या शुभ्र वस्त्र परिधान करण्याकरता प्रवेश गुस्ताची वधू, चला आम्ही वधूमध्ये आलेला, सगळं काय ठीक आहे, विश्वासानं चालतो, प्रार्थना करतो, सगळं काय करतो, वचन तोंडपाठ आहे, वचनाबद्दल आम्ही लोकांना सांगतो, शिकवतो, अनेक प्रकारे वचनाबद्दल संदेश देतो. पण तो प्रवेश गोष्ट त्या लोकांना काय म्हणाला? जे दार बंद झाल्यावर त्या ठिकाणी पोहोचले, त्या 5 मूर्ख कुमारांना तू काय म्हणतो? माझी तुमची कधीच ओळख नव्हती, तुम्ही मजपासून निघून जा. जे म्हणतात की पहा आम्ही तुझ्या नावानं संदेश दिले, तुझ्या नावानं भूत घालवली, तुझ्या नावानं महत्कृत्य केली नाहीत काय, आणि तू आम्हाला ओळखत नाहीस काय? तेव्हा प्रभू काय म्हणतो? अहो अनाचार करणाऱ्यानो, अधर्म करणाऱ्यानो, मज पुढून निघून जा. हे अधर्म कुठं आहे? जे फक्त वचन वापरतात, जे फक्त परमेश्वर देवाचं वचन तोंडपाठ करतात, जे फक्त परमेश्वर देवाचं वचन त्याचबद्दल शिकवतात, पवित्र आत्मा जलस्नान घेण्यासाठी अटकाव करतात, त्यांच्या जीवनामध्ये ते संदेश देते, वचनाच्या द्वारे चिन्ह चमत्कार घडतात. प्रियानो, कारण तो शब्द त्या वचनामध्ये आहे, म्हणून ते चिन्ह चमत्कार घडतात, भूत निघून जातात, कारण ते शब्द त्या वचनामध्ये आहे. तो शब्द त्याच्या वचनामध्ये आहे. आणि शब्द कोणा? प्रभू ख्रिस्त. हालेलुया. प्रभू ख्रिस्त तो शब्द आहे. आणि त्या शब्दामुळं सर्व काही आजार निघून जातात, चिन्ह चमत्कार घडतात, भूत निघून जातात, संदेश दिला जातो. व तो प्रभू म्हणतो माझी तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अधर्म करणाऱ्यांनो, मज पडून निघून जा.
अधर्मता त्या ठिकाणी येऊ लागते. फक्त वचन तुम्ही घेऊन चालत नाही. पुष्कळ लेकरांच्या जीवनामध्ये ते पवित्र आत्म्याचा विरोध करतात. ते पवित्र आत्म्याचा विरोध करतात, त्याचा स्वीकार करत नाही. त्याला स्वीकारल्याशिवाय कुणालाही परमेश्वर देवाचं वचन अगदी व्यवस्थित स्पष्ट करून लोकांना सांगता येत नाही. तुम्ही तुमच्या ज्ञानानं सांगण्याचा प्रयत्न कराल, पण तो परमेश्वर देवाचा पुत्र म्हणतो की अधर्म करणाऱ्यानं मज पुढून निघून जा, मज पुढून निघून जा. माझी तुमची कधीच ओळख नव्हती, मी तुम्हाला पाहिलेही नाही, मी तुला ओळखीची नाही, मला तुमचं नावही ठाऊक नाही. सावधरा वचन रूपी जलस्नान प्रवेश वस्तू वापरतो. ज्या पवित्र आत्मा हे जलस्नान जिथे येतात त्या वचनाचे स्पष्टीकरण केलं जातं, वचनाचं स्पष्टीकरण केलं जातं. म्हणून तर ख्रिस्ताच्या ठाई जो असेल तर तो नवी उत्पत्ती होतो. ख्रिस्ताच्या ठाई म्हणजे अभिषेकाच्या ठाई. हालेलुया. आणि अभिषेक कुठून येतो? स्वर्गातून उतरतो. पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक. जे जे अभिषेक पावतात ते ख्रिस्ती आहेत. हालेलुया. जे अभिषेक पावत नाही ते वचन रूपी जलस्नानात जात नाहीत, फक्त वचनाच्या द्वारे चालण्याचा प्रयत्न करतात आणि फसू लागतात. धार्मिकता स्वतः वचनाच्या द्वारे मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि ते फसू लागतात. धार्मिकता मनुष्याची नव्हे, परमेश्वर देवानं पृथ्वीवर अवलोकन करून पाहिला. नीतिमान कोणी आहे काय? नीतिमान कोणी आहे काय? तो बायबल सांगतं ए नीतिमान कोणीही नाही, एक देखील नाही, असं त्याच्या दृष्टीस पडतं. नीतिमान एक देखील नाही. तुम्ही वचन आपल्या जीवनात घेऊन पाठ करून, तोंड पाठ करून, त्याचबद्दल विचार करून, त्याचमध्ये घडून आणि त्यामध्ये अनेक प्रकारे त्याचबद्दल लोकांना सांगून सुद्धा तुमच्या जीवनामध्ये ही पूर्णता येत नाही, येऊ शकत नाही. त्या वचनाचं स्पष्टीकरण करण्याकरता ते वचन वितळण्याची गरज आहे. ते वचन स्पष्ट करण्याकरता ते वचन उलगडण्याची गरज आहे. आणि ते वचन उलगडण्याचं काम फक्त पवित्र आत्मा करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रवेश करताना वचन आणि जलस्नान, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आणि वचन, परमेश्वर देवानं लिहिलेलं वचन हे एकत्र करून परमेश्वर देवाच्या पुत्राची वधू, स्वतःची वधू त्यानं शुद्ध केली. हालेलुया. ती वधू शुद्ध करण्यात आली. ती वधू शुद्ध करण्यात आली. आणि ज्या वधू शुद्ध करण्यात आले तेव्हा त्या वधूचे जीवन कसलं आहे? तिची निवड जगामध्ये झालेली नाही. हालेलुया. प्रवेशगृहाच्या वधूची निवड ही कुठं झालेली आहे? स्वर्गामध्ये पित्यासमोर झालेली आहे. स्वर्गामध्ये पित्यासमोर. 2020 पत्र 1:4. आपण प्रेमामध्ये त्याच्या दृष्टीने पवित्र व निर्दोष व्हावे म्हणून त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडले. त्याने सृष्टीच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये निवडलं. हालेलुया. निवड कुठं आहे? ख्रिस्तामध्ये. केव्हा? सृष्टीच्या स्थापनेपूर्वी. जग तयार होण्याआधी, आमचा देह सुद्धा तयार होण्याआधी ही निवड परमेश्वर देवानं त्याच्या पुत्रासाठी करून ठेवलेली आहे. ते तुम्ही आणि मी त्याच्या मंडळीमध्ये जाणारे, त्याच्या मंडळीचं क्वालिफिकेशन आपल्या जीवनात स्वीकारून त्या मंडळी योग्य झालेले असे लोक आम्ही आहोत. आमची निवड जगामध्ये झालेली नाही, स्वर्गामध्ये झालेली आहे. परमेश्वर देवासमोर झालेली आहे. पण सावध राहा. तुम्ही आज, म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही या जगाचे नाही. शिष्यानं सांगताना 17व्या अध्यायामध्ये योहानाच्या पुस्तकात त्याबद्दल सांगतो. तुम्ही या जगाचे नाही. जर तुम्ही जगाचे असता तर जगानं तुमच्यावर प्रीती केली असती, स्वकीयावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही या जगाचे नाही. मी तुम्हाला जगातून खंडून घेतलेला आहे. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही आणि मी या जगाचे नाही, प्रवेश ख्रिस्ताच्या वधूमध्ये आम्ही चाललेले लोक आहोत, तेव्हा पूर्णपणे जुन्या उत्पत्तीतून निघून नव्या उत्पत्तीमध्ये आम्ही प्रवेशित होणे गरजेचं आहे. आणि नव्या उत्पत्तीत आपण कसं प्रवेशित होणार आपण पाहिलेला विसरू नका. पहिली गोष्ट पश्चाताप करणे.
दुसरी गोष्ट प्रभू ख्रिस्ताकडे तोंड करून चालणे, प्रकाशात चालणे. तिसरी गोष्ट त्याच्याशी सहभागिता राखणे, म्हणजे आपली सहभागिता भागीदारी त्याचबरोबर असणे. आणि परमेश्वर देवावर प्रभू ख्रिस्तावर आमची भागीदारी जेव्हा सुरू लागते तेव्हा आम्ही पापी राहू शकत नाही. म्हणून त्याचं रक्त, प्रभू रक्त आम्हाला सर्व पापापासून शुद्ध करतं. आणि ही शुद्धता आम्हाला केव्हा प्राप्त होऊ लागते? ज्यावेळेस आम्ही वचन स्वीकारतो, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घेतो, वचन रूपी जलस्नानाच्या द्वारे प्रभू ख्रिस्त आम्हाला शुद्ध करतो. हालेलुया. तिला त्याने वचन रूपी जलस्नानाने शुद्ध करावे. प्रथम शुद्धता आहे आणि ज्याची शुद्धता प्राप्त होते, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ज्याची शुद्धता प्राप्त होते त्यानंतर पवित्रता तुमच्या जीवनात येऊ लागेल. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर देवाशी तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या झालेले असे लोक व्हा लागा. आणि योहानस पुस्तक 1 अध्याय 12 वचन. प्रेज द लॉर्ड. योहानस पुस्तक 1 अध्याय 12 वचन. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नामावर विश्वास ठेवणाऱ्यास त्यांनी देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. जितक्याने त्याचा स्वीकार केला, ज्या तुम्ही स्वीकार करता, सर्व गोष्टी मिळवता, शुद्धता प्राप्त होते, ते आपल्या जीवनात धारण करता, तेव्हा तुमचं जीवन हे साधारण जीवन राहत नाही. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्यास, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यास, म्हणजे तुम्ही त्या विश्वास ठेवणे म्हणजे काय? अवलंबून राहणे. येशूच्या नावावर तुम्ही अवलंबून राहता. येशू ख्रिस्त याच्या नावावर तुम्ही अवलंबून राहता. वधू ही वराच्या नावावर अवलंबून राहते. ज्यावेळेस ती वधू होते, ज्यावेळेस ती वधू होते तेव्हा ती वधू वराच्या नावाशी जोडली जाते, त्या नावावर अवलंबून राहते. तिचं माहेरचं नाव निघून जातं. प्रेज द लॉर्ड. म्हणून पाऊल म्हणतो, जर ख्रिस्ताच्या ठाई कोणी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले आहे. ते माहेरचं नाव निघून गेलेलं आहे. ते जगिक नाव तुमचं निघून गेलेलं आहे. आता तुमचं नाव ह्या वरावर अवलंबून आहे, वराच्या नावावर अवलंबून आहे. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याशी तुम्ही होऊ लागता. जितक्याने त्याच्या नावावर विश्वास ठेवला तितक्यास त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही देवाची मुले होता, प्रेज द लॉर्ड, देवाची निवडलेली प्रजा होता, परमेश्वर देवाची लेकरं होता, त्याचे स्वतःचे खाजगीचे लोक होता. हालेलुया. तुम्हाला त्यानं तुम्हाला आधीच निवडलेला आहे प्रभू ख्रिस्ताच्या वधूसाठी. हे विसरू नका. तुम्ही साधारण लोक नव्हे, तर जुन्या उत्पत्ती जगण्याचं बंद करा. जुन्या उत्पत्तीतून आता निघण्याची वेळ आलेली आहे. म्हणून पाऊल म्हणतो, रोमकारास पत्र 13 अध्याय 11 वचन. रोमकारास पत्र 13 अध्याय 11 वचन. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. समय ओळखून हे करा, आता वेळ आलेली आहे. आता समय जवळ आलेला आहे. समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आलेली आहे. ज्या झोपेतून तुम्ही उठावे अशी वेळ आलेली असताना पुढे तो काय म्हणता? पुढे बाबा, आपण विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. विश्वास ठेवला त्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आलेला. कसं जवळ आलेला? तारणाऱ्यावर तुम्ही अवलंबून राहत आहात. तारणाऱ्याच्या नावावर, येशूच्या नावावर तुम्ही अवलंबून राहतात. म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवणारे होऊ लागलेले आहात. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, तुम्ही त्याच्या नावावर अवलंबून राहता. विश्वास ठेवणे म्हणजे अवलंबून राहते, अवलंबून राहणे. तारणाऱ्यावर तुम्ही अवलंबून राहता. डिपेंड अपॉन हिज नेम. त्या नावावर ज्यावेळेस तुम्ही अवलंबून राहता तेव्हा ते नाव स्वीकारता. हालेलुया. तुमचं जुनं माहेरचं नाव निघून जातं. त्या वधूचं जुनं माहेरचं नाव निघून जातं. ज्यावेळेस तुम्ही त्याच्या नावावर अवलंबून राहता, तो कोण आहे? तो कोण आहे? तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे. योहानाचे तिथं बाप्तिस्माला गेल्यानंतर प्रभू ख्रिस्त त्या बाप्तिस्मा घेत असताना आकाश उघडला.
पवित्र आत्मा कबुतराप्रमाणे त्याचवर उतरत असलेला योहान म्हणतो मी पाहिला, आणि आकाशातून वाणी झाली, मेघातून वाणी झाली, आणि ती मेघातून वाणी काय सांगते? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, या दिवशी मी संतुष्ट आहे, याच तुम्ही ऐका. हालेलुया. तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, साधारण व्यक्ती नव्हे. ज्यावेळेस त्याची वधू तुम्ही आणि मी होतो, प्राइज द लॉर्ड, ज्यावेळेस आम्ही त्याची वधू होतो, तेव्हा आमच्या ठाई परमेश्वर देवाचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार जो मिळालेला आहे. ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर अवलंबून राहता, तेव्हा तो अधिकार प्राप्त होतो, तो अधिकार प्राप्त होतो. आणि नंतर योहान म्हणतो, आता तुम्ही त्याचे पुत्र झालेला आहात, त्याचे कन्या, पुत्र कन्या झालेला आहात. ज्यावेळेस तो तुम्हाला मला घेऊन जाईल, तेव्हा आम्ही परमेश्वर देवाचे पुत्र आणि कन्या असे त्याच्या समोर उभा राहू, त्याच्या नावाला धन्यवाद देणारे होऊ, आपले हात त्याचकडे उंच करून त्याला हालेलुया म्हणणारे होऊ. तो दिवस आता जवळ आलेला, तो दिवस आता जवळ आलेला. पण निघा, जुन्या उत्पत्तीतून आपलं जीवन बाजूला घ्या, जुन्या उत्पत्तीतून पूर्णपणे निघा आणि नव्या उत्पत्तीत चाला. हालेलुया. नव्या उत्पत्तीत चाला. त्या नव्या उत्पत्तीमध्येच तर सार्वकालिक जीवन आहे, त्या नव्या उत्पत्तीमध्येच तर पूर्णपणे प्रकाशमय जीवन आहे. पण पाऊल काय म्हणतो? पुन्हा एकदा पहा आपण, प्रेज द लॉर्ड. योहान पहिलं रोमकरास पत्र 13 अध्याय 11 वचन, पुढचा भाग. समय उठून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. आपण विश्वास ठेविला त्यापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे. म्हणून आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. हालेलुया. समय ओळखून करा, तारण आपल्या जवळ आलेला आहे, तो दिवस जवळ आलेला आहे, मुक्ततेचा दिवस जवळ आलेला आहे, ज्याच्यासाठी सृष्टी सुद्धा कणत आहे. देवाच्या पुत्राची गौरवयुक्त मुक्तता पाहण्याकरता ती कणत आहे, दुःख सोसत आहे. फक्त त्या ठिकाणी काय म्हणतो पाऊल? पाऊल म्हणतो की पहा, आता अंधकाराची कर्मे टाकून द्या, जगाच्या विचाराच्या गोष्टी, जुन्या गोष्टी टाकून द्या, जुन्या उत्पत्तीच्या गोष्टी तुमच्या टाकून द्या आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा, कारण तुम्ही प्रकाशाचे भागीदार झालेले लोक आहात. हालेलुया. तुम्ही प्रकाशाचे भागीदार झालेले लोक आहात, तर प्रकाशाची शस्त्र सामग्री तुमच्या जवळ असणे आवश्यक आहे. प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करा. दिवसा ढवळा पुढा, रात्र सरत येऊन दिवस जवळ आला. प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण म्हणून करा. आपण अंधकाराची कर्मे टाकून द्यावी आणि प्रकाशाची शस्त्र धारण करावी. दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने दिवसा ढवळ्या साजेल असे आपण शिष्टाचाराने चालावे. हालेलुया. दिवसा ढवळ्या साजेल असं तुमचं जीवन असणे आवश्यक आहे. ते कुणापासूनही लपत नाही, ते कुणालाही फसवू शकत नाही, ते कुणालाही शापित करू शकत नाही. तर ते गौरवानं भरलेलं जीवन होऊ लागेल, गौरवानं भरलेलं जीवन लागेल. आज त्या जीवनाची आवश्यकता आहे, आज त्या जीवनाची आवश्यकता आहे. ज्यावेळेस तुम्ही हे धारण करता, जे काय तुम्ही मगापासून ऐकलेलं ते स्वीकारता, त्यामध्ये चालता, तेव्हा तुम्ही नव्या उत्पत्तीत प्रवेश करणारे लोक व्हाल. जेव्हा तुम्ही नव्या उत्पत्तीत जाता, तेव्हा तुम्ही साधारण व्यक्तीवर अवलंबून राहत नाही. साधारण व्यक्तीचं नाव आपल्या आपल्या नावाशी जोडून घेत नाही. तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र, सृष्टीचा निर्माण करता, प्रारंभी शब्द असणारा आणि ज्या शब्द देही झालेला आणि इमॅन्युअल आम्हा सन्निध राहणारा असा तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. साधारण व्यक्ती नव्हे. किती महान जीवन तुमच्या जीवनाशी जोडलं जातं, किती महान जीवन आम्ही आमच्या जीवनाशी जोडून घेतो. सावध राहा. हे जीवन जर तुम्ही मिळवलं नाही, हे जीवन जर तुमच्या जीवनाशी जोडलं गेलं नाही, तर रॅप्चर मध्ये त्याची वधू म्हणून तुम्ही आणि मी कोणी जाऊ शकणार नाही. सावध राहा.
तो आपल्या वधूला नेण्याकरता लवकर येणारा, तो आपल्या वधूला नेण्याकरता लवकर येणारा. आपले अंतःकरण लीन आणि नम्र करा, आपले अंतःकरण लीन आणि नम्र करा. आपल्या त्याच करून त्याला शरण जाऊन त्याला सांगा, प्रभू हा पहा मी इथं, मला सहाय्य कर. मी माझ्या जुन्या उत्पत्तीतून बाजूला येऊ इच्छिता, मी नवी उत्पत्ती स्वीकारून चालू इच्छिता. मला स्पर्श कर, मला सहाय्य कर. मी तयार आहे, माझा नाश होऊ देऊ नको. मी अंधकाराच्या कर्मातून निघून प्रकाशाच्या शस्त्र सामुग्रीला धारण करून दिवसा डोळ्या साजेल असे शिष्टाचारात चालण्यास तयार आहे. तुझी कृपा दृष्टी तू मजवर कर, तुझी कृपा दृष्टी तू मजवर कर. आज मी तुझ्या श्री मार्गात स्वीकारून चालत आहे. स्वर्गात आनंद करण्यात येऊ दे. आज प्रभू जी लेकरं ही प्रार्थना तुझकडे करतात, जी लेकरं हे वचन पाहत असताना, हे व्हिडिओ ऐकत असताना प्रार्थना करतात आणि जे म्हणतात, प्रभू मला सहाय्य कर, प्रभू तुझी कृपा दृष्टी मजवर कर, तुम्हाला स्पर्श कर. त्या प्रत्येकाचं जीवन प्रभूसाठी येशूच्या नावात पूर्ण जिंकण्यात येऊ दे. हालेलुया. पूर्ण जिंकण्यात येऊ दे. तारणाचा अनुभव त्यांच्या जीवनात या क्षणापासून प्राप्त होत जाऊ दे. हालेलुया. इतकंच नाही तर प्रभू त्यांच्या जीवनामध्ये असलेल्या आजार, समस्या, अडचणी येशूच्या नावात या क्षणापासून मी धमकावतो. दुष्ट सैतान, ते परमेश्वर पित्याचे लेकरं आहे, प्रभू ख्रिस्ताचे वधूमध्ये गणलेले लोक आहे. त्या जुन्या उत्पत्तीत राहणारे लोक नव्हे, नव्या उत्पत्तीत ते सरकतात. नवी उत्पत्ती स्वीकारलेले लोक आहे. यांच्या जीवनातल्या आजार, समस्या, अडचणी, प्रश्न, अनेक प्रकारच्या आर्थिक मंदी सर्व घेऊन त्यांच्या जीवनातून पूर्णपणे निघून चालतो. लोकांना मोकळं करत जाऊ दे. मी तुझ्या विरोधात येशूच्या नावात उभा राहता, खायचं निघून चालतो. ही प्रभू ख्रिस्ताची जिवंत वधू आहे. जिवंत वधूच्या मार्गात कुठेही येण्याचा प्रयत्न करू नको. रॅप्चर होईपर्यंत या जिवंत वधूच्या मार्गामध्ये कुठेही येण्याचा प्रयत्न करू नको. अग्नी जाळण्यात येशील. प्रभू या प्रत्येकाभोवती मी अग्नीची कोट आणि मिखाचे दूत उभा करताय, तुझं गौरव प्रगट करताय. ज्याने ज्याने ऐकलेलं आहे, जे तुला स्वीकारून चालतात, त्या प्रत्येकाला येणाऱ्या दिवसामध्ये याचा अनुभव प्राप्त होऊ दे. तू त्यांच्या बरोबर आहे, तू त्यांची निवड केलेली आहे, तू त्यांना त्याच्या वधूमध्ये एकत्र केलेलं आहे. प्रत्येकाला तू सहाय्य कर. तुझं आरोग्य, चिन्ह, चमत्कार त्यांच्या जीवनात आता सहज आणि आपोआप घडलेली त्यांना अनुभवू दे. ते आरोग्य त्यांच्या जीवनात त्यांना प्राप्त झालेला अनुभवू दे. दया करून तुला मान दे. मला आभार म्हणून धन्यवाद दे. स्तुती, सन्मान, मान, विमानी गौरव दे. तारणारा प्रवेश मागतो नाही त्या. आमेन.